नमस्कार मराठी मूड फॅमिली. होप तुमचा मूड चांगला आहे. तुमची दिवाळीची सुट्टी कशी होती? कुठे कुठे फिरलात? छान छान गिफ्ट्स भेटले असतील, भरपूर फराळ खाल्ला असेल, इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सॲपवर पोस्ट आणि स्टोरी टाकली असेल, त्यावर भरपूर लाईक्स, कमेंट्स आले असतील, हो ना? सोबत मराठी मूडची दिवाळी सिरीजही एन्जॉय केली असेल. पण तुम्हाला माहिती आहे, एक काळ होता जेव्हा आपण बाहेर प्रवास करायचो, सगळ्यांना मिस करायचो. गावी असल्यावर मित्रमैत्रिणी, ऑफिसमधले कलिग्स, शाळा कॉलेजमधले मित्र आणि शहरात असल्यावर आजी आजोबा, गावातले मित्रमैत्रिणी, आपली भावंड. कारण आपल्याकडे तेव्हा काही साधनच नव्हतं. म्हणजे तार किंवा टपाल केल्यावर 15 दिवसांनी उत्तर यायचं. पण आता नंबर फिरवले की गावच काय, परदेशीही कॉल आणि व्हिडिओ कॉल करता येतो. हे सगळं शक्य होतं नेटवर्कमुळे. आता मार्केटमध्ये एअरटेल, जिओ, VI हे सिम कार्ड्स आपण पाहतो, जे 2G पासून 4G ते 5G नेटवर्कपर्यंत मिळतात. मग आपल्याला सर्व्हिस देणाऱ्या या वेगवेगळ्या मोबाईल नेटवर्क ऑपरेटर कंपनींना सर्व्हिस कोण पुरवतं? तर यामागे एक मराठी माणूस आहे. याबद्दलच डिटेलमध्ये सांगणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. एक असा काळ होता जेव्हा कॉन्व्हर्सेशन न करता कम्युनिकेट केलं जायचं. कसं ते सांगते. तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा स्मशानात जाताना चालताना पाठी कॉईन्स म्हणजेच नाणी किंवा फुलांच्या पाकळ्या, लाया फेकल्या जातात. तसं का केलं जातं बरं? त्याचा आत्मा परत येऊ नये म्हणून? भूत स्वप्नात येऊ नये म्हणून? तर नाही. पूर्वी एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर कोणी प्रेतासाठी येत असेल आणि त्याला उशीर झाला असेल, गावाबाहेरच्या माणसांना गावातले स्मशान थोडीच माहिती असणार, तर तो रस्ता किंवा ती वाट कळावी म्हणून कॉईन्स टाकले जायचे. कारण कॉईन्स म्हणजेच नाणी प्रकाशात उजळतात आणि बत्ताशे रात्री चमकतात आणि गोड असल्यामुळे मुंग्या तिथे असतात. त्यामुळे आपोआपच वाट तयार होते. शिवाजी महाराजांच्या काळातही कम्युनिकेशन व्हायचं, पण ते प्रकाश आणि आवाजाच्या सहाय्याने. म्हणजे एखादी आनंदाची बातमी द्यायची असेल किंवा किल्ल्याभोवती शत्रूंचा वेढा असेल, तेव्हा ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्यापासून ते कम्युनिकेट करायचे. म्हणजे 2 प्रकारचे लाकूड जाळायचे. चांगल्या बातमीसाठी पांढरा धूर होणारा लाकूड, तर वाईट किंवा धोक्याची खूण म्हणून काळा धूर होणारा लाकूड. आणि त्यामुळे शेवटपर्यंत मुघलांना कळायचंच नाही की मराठे आले आहेत. आणि असं व्हायचं कम्युनिकेशन त्या काळी मोबाईल नसताना. आहे ना शॉकिंग? तुम्हाला ही गोष्ट आधी माहिती होती का? कॉमेंट करून सांगा. आता आपण कम्युनिकेशनसाठी मोबाईल वापरतो. तुम्हाला आठवतंय, लहानपणी एअरटेल, वोडाफोन, आयडिया यांचे वाउचर रिचार्ज कुपन यायचे. 10, 20, 30, 50 रुपयांचे असायचे, जे आपण 1 रुपयाच्या कॉईनने स्क्रॅच करायचो. आपण मोबाईलसाठी विविध कंपन्यांचे सिम कार्ड वापरतो. सर्व्हिस प्रोव्हायडरच्या या सिम कार्ड्सना नेटवर्क सर्व्हिस कोण पुरवतं? तर यांना सर्व्हिस देतात GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. आपल्या मराठी माणसाने स्थापन केलेली कंपनी. मनोज तिरोडकर, फाउंडर अँड चेअरमॅन ऑफ टेलिकॉम GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड म्हणजेच ग्लोबल टेलिसिस्टम लिमिटेड. महाराष्ट्रात गिरगाव येथे जन्मलेले. शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत चिकित्सक विद्यालय गिरगाव येथे झालं. शाळा संपल्यानंतर नोकरीच्या संधी शोधण्यासाठी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणजेच मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जर्मनीला गेले. अवघ्या 17व्या वर्षी मनोज तिरोडकरांनी त्यांच्या वडिलांच्या शिपिंग एजन्सीच्या व्यवसायात मदत करून व्यवसाय म्हणजेच त्यांच्या करिअरला सुरुवात केली. 1985 मध्ये ग्लोबल ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीला एक सिंगल सबस्क्राईब आणि टेलिकॉम उपकरण कंपनी, जी गेल्या काही वर्षात ग्लोबल ग्रुप बनली आहे. ही कंपनी टेलिकॉम सेंटरला टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क देते. त्यामुळे ग्रामीण भागात DOT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि COAI प्रतिष्ठित प्रकल्पांना प्रोत्साहन मिळतंय. नेटवर्क प्लॅनिंग आणि डिझाईन, नेटवर्क डिप्लॉयमेंट, नेटवर्क ऑपरेशन आणि मेंटेनन्स, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रात त्यांचं मोलाचं स्थान आहे. 2004 साली GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची सुरुवात झाली. भारतातील सर्व 22 टेलिकॉम मंडळांमध्ये सुमारे 26,000 टॉवर्सच्या पोर्टफोलिओसह GTL इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात मोठी आणि तटस्थ दूरसंचार टॉवर कंपनी उदयास आली. GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड 9 नोव्हेंबर 2006 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सामायिक टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसमध्ये लिस्टेड होणारी एशिया पॅसिफिकमधली पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीचं मार्केट कॅप रुपये 1,397 कोटी होतं. तर आता 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत GTL इन्फ्रास्ट्रक्चरचं बाजार भांडवल
अप्रॉक्स 2000 कोटी रुपये होतं. तसंच भारतातील किमान 5000 लोकांना रोजगार मिळालाय. ग्लोबल फाउंडेशन ग्लोबल ग्रुपच्या सार्वजनिक ट्रस्ट माध्यमातून शिक्षण, आरोग्य, अपंगत्व अशा गरजांसाठी योगदान देतात. GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने मिळवलेले काही निवडक अवॉर्ड्स. 2007 टॉप इंडिपेंडेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर ऑफ इंडिया. 2008 टेलिकॉम ऑपरेटर अवॉर्ड सर्वोत्कृष्ट शेअर्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर. 2009 इनोव्हेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी. 2009 10th ग्रीनटेक एन्व्हायरमेंट एक्सिलन्स सिल्वर अवॉर्ड. 2010 बेस्ट इंडिपेंडेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर. 2016 बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ब्रँड्स. मनोज तिरोडकर सांगतात की आजची पिढी 9 किंवा 10 तास नोकरी करण्यापेक्षा दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे आशेने पाहते. नोकरीमध्ये कमी काम केलं काय आणि जास्त काम केलं काय, ठरवलेला ठराविक पगार आपल्या हातात येतो. पण व्यवसायात उतरलेला माणूस, त्याला फेल्युअर आणि सक्सेस दोन्ही गोष्टी वाटायला येणार. पण त्यातही घाबरून न जाता पुढे जाता आलं पाहिजे. पेशन्स खूप गरजेचे आहेत, कारण एकदा तुम्ही हे मिशन हाती घेतलं की माघार नाही. आणि यामुळेच आपल्याला आज कर्तृत्ववान व्यक्ती पाहायला मिळतात. नो रिस्क इज द बिगेस्ट रिस्क हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून त्यांनी आपलं यश मिळवलं. आज GTL इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपचा रिव्हेन्यू 337.12 कोटी आहे आणि ती मराठी माणसाने निर्माण केली आहे. ऐकून भारी वाटलं ना? ही माहिती कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इन्स्पायरिंग गोष्टीसाठी मराठी मूडला नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.